मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे राहुलजी. आता तरी स्वतःला आवरा. राहुलजी, आता तरी स्वतःला आवरा. कालच मी अगदी व्हिडिओ बनवला होता की राहुल गांधींना काँग्रेस अद्याप किती काळ संधी देणार आहे, आणि त्याचं प्रत्यंतर संध्याकाळी मी ज्यावेळेस बातम्या बघायला गेलो त्यावेळेस त्याचं प्रत्यंतर मला आलं. आणि मी या अगोदरही राहुल गांधींचं जे बेभरोशाचं वागणं आणि अगदी चाइल्डिश बिहेवियर ज्याला म्हणतो ना, अपरिपक्वता जी आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये, ही काँग्रेस पक्षाला रसातळाला ऑलरेडी घेऊन गेलेली आहे. काँग्रेस संपेल या नेतृत्वामुळे. आणि दुर्दैव असं काँग्रेसचं की त्यांना लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून बनवलंय. आता विरोधी पक्ष नेता म्हणल्यानंतर इतकं मोठं जबाबदारीचं पद आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे त्या ऑपरेशन सिंदूरवर धुमाकूळ घातला संसदेमध्ये, ऑपरेशन महादेव हे खरंच आहे का? ऑपरेशन सिंदूर, त्यांच्या अजून एक भगिनी तर म्हणाल्या की हा तमाशाच आहे. खासदार प्रणिती शिंदे. आज मी ज्या विषयावर बोलतो ते राहुलजी आता तरी स्वतःला आवरा. त्याचं कारण असं आहे, हे मी म्हणत नाहीये, हे माझं वैयक्तिक म्हणणं नाही. माझं वैयक्तिक म्हणणं तर आहेच. गेले अनेक दिवस तुम्ही मागचे पण त्यांच्याबद्दलचे व्हिडिओज काढून बघा की काँग्रेसला काय होतं ना, की माझ्यासारखी, कुलकर्णींसारखी किंवा भाऊ तोरसेकरांसारखी किंवा अनिल थत्तेंसारखी अशी लोक बोलायला लागली की लोकांना वाटतं यांचं काम फक्त उपदेश देणंच आहे. यांना काय राजकारण कळतंय. भले आम्हाला राजकारण कळत नसलं तरी आमच्या कॉमन सेन्स हा प्रत्येकालाच असतो. राजकीय नेते मंडळी ह्याचा विसर पडतो त्यांना की जनतेला बाकी ते त्यांचं मतदान त्यांनी केलं की मग त्यांना मतदारांना विचारायचं काय कारण आहे, हा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि मग त्याच्यामुळे माझ्यासारखे, भाऊ तोरसेकरांसारखे, अनिल थत्ते ही मोठी माणसं आहेत खूप. मी ज्यांची नावं घेतो ही माझ्यासाठी अत्यंत वंदनीय माणसं आहेत. मी अतिशय छोटा वक्ता आहे म्हटलं तरी चालेल. राहुलजी आवरा स्वतःला. कारण काय आहे ना, काल अक्षरशः तुम्हाला सुप्रीम कोर्टनं झापडलंय. सुप्रीम कोर्टानं झाडलंय तुम्हाला आणि अगदी खडे बोल सुनावले. मराठी बातम्यांमध्ये तर राहुल गांधींना खडे बोल सुनावले ह्या भाषेत वार्तांकन झालंय. सुप्रीम कोर्टानं का झाडलंय तुम्हाला? तर तुम्ही जे बेजबाबदारपणे संसदेमधले विषय जे बाहेर येऊन एक्सवर किंवा ट्विटरवर ट्विट करायचे, एक्सवरती येऊन व्हायरल करायच्या गोष्टी, किंवा बाहेर पत्रकारांना येऊन तिथं नको त्या गोष्टी, म्हणजे त्या देशाला त्रासदायक होतील अशा. मोदींना त्रासदायक होणाऱ्या गोष्टी अवश्य बोला. मोदींबद्दल अवश्य बोला, अमित शहाबद्दल बोला, भारतीय जनता पार्टीबद्दल बोला. पण ज्या गोष्टी देशाला मारक आहेत, आणि याच्यावर मी व्हिडिओज अनेक वेळा सांगितले की ह्या गोष्टी तुम्ही कृपा करून बोलू नका. राहुल गांधींचं त्या भारत जोडो यात्रा आणि त्याच्यानंतरची जी संसदेच्या आसपासच्या परिसरामध्ये जी बडबड त्यांनी केलेली आहे की चीननं आपली 2000 वर्ग किलोमीटर इतकी जमीन हडपलेली आहे. 2000 स्क्वेअर किलोमीटर इतक्या जमिनीवर चीननं ताबा मिळवलेला आहे. त्यामुळे प्रश्न पत्रकार सुद्धा, बातम्या सांगणारे सुद्धा चाट पडतात की हा माणूस नेमका अमेरिकेच्या बाजूनं आहे का चीनच्या बाजूनं आहे. एस जयशंकर भाषण करताना आता नुकतंच लोकसभेमध्ये त्यांचं भाषण झालं, त्यावेळेस ते म्हणाले की हा माणूस ब्रीफिंग यांना चायनीज अँबॅसेडर देतात आणि मग हे संसदेमध्ये येऊन बोलतात. अहो, कशाला आबरूचे धिंडवडे काढताय? आणि त्याच्यामुळं काय होतंय ना की तुम्ही देशाला अस्वस्थ करून टाकताय, अस्वस्थता पसरवता विनाकारण. ही अस्वस्थता समाजासाठी घातक आहे, अयोग्य आहे. समाज त्याच्यामुळे भरकटतोय. नेतृत्व कसं असावं? मोदी असतील किंवा अगदी मी स्वतः डोळ्यानं बघितलेले, मी मोदींना सुद्धा बघितलंय स्वतः. 4-5 वेळा मोदींना बघण्याचा प्रसंग आला मला. पण प्रत्यक्ष बोलण्याचा मी अगदी रत्नाप्पा कुंभार, अहो ह्यांच्याकडे बघितलं की पंडित नेहरू कसे असावेत. हे रत्नाप्पा कुंभार इचलकरंजीला आमदार होते. ज्या माणसाचा जिवंतपणी पुतळा कोल्हापूरमध्ये उभारलेला आहे, जिवंतपणे पुतळा ज्या माणसाचा तयार केला ते रत्नाप्पा कुंभार. किती मृदुभाषी माणूस असावा. आमच्या पुरंदर तालुक्याचे आमदार नामदार दादा जाधवराव, माजी मंत्री होते दादा जाधवराव, नुकतंच त्यांनी 90 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या वयाला. ही वंदनीय माणसं आहेत, अजून हयात पण आहेत दादा जाधवराव. किती बोलण्यामध्ये मार्दवता, आरोप करताना सुद्धा. दादा जाधवरावांची भाषणं सुद्धा तुम्ही विधानसभेमधली काढून बघा. किती अभ्यासपूर्ण बोलणारी लोक आहेत. मधुदंडवते होते. विरोधी पक्ष नेते म्हणजे फक्त शिव्याच देणे असं नाही ना.
उत्मात करणे असा त्याचा अर्थ होत नाहीये. मधुदंडवत किती अभ्यासपूर्ण वक्तृत्व होतं. बापूसाहेब काळदाते केवढं अभ्यासपूर्ण वक्तृत्व होतं. अशी माणसं झालेली आहेत ना, वेगवेगळ्या पक्षांमध्ये झालीत. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन केवढी अभ्यासू लोक होती. रमाकांत खलप यांच्यासारखा तरी अभ्यास करून या ना. तुम्ही चीननं 2000 वर्ग किलोमीटर जमीन घेतल्याचं तुम्हाला माहित आहे का? तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? हे न्यायालयानं तुम्हाला विचारलंय. उगाच तोंडाला येईल ते बडबडू नका. ह्या भाषेत सुप्रीम कोर्टानं झाडलंय. अजून किती तुम्ही पक्षाची नाचक्की करणार आहात? कुठेतरी थांबायला हवं. कुठेतरी आत्मचिंतन करायला हवं. अर्थात तुम्ही आत्मचिंतन करणार नाही. मला सुब्रमण्यम स्वामींचा एक एक भाषण मी बहुतेक युट्यूबवर किंवा एक त्यांचा लेख वाचला होता मी सुब्रमण्यम स्वामींचा, बऱ्याच वर्षांपूर्वी वाचला. त्यावेळेस सुब्रमण्यम स्वामी जे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेवरचे खासदार, ते अनेक वेळा अनेक विपर्यस्त वक्तव्य करत असतात. त्यामुळे सतत वेगवेगळ्या कारणांनी ते चर्चेमध्ये राहतात. सुब्रमण्यम स्वामींनी एक राहुल गांधींच्या लहानपणाची एक गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणाले की साधारणतः 87-88 साली त्यांना कुठेतरी इंग्लंडला जायचं होतं आणि ते जाताना त्यांचं इंग्लंडचा असा ब्रेक जर्नी होता. तर ते जाणार आहेत असं कळाल्यानंतर राजीव गांधींनी त्यांना बोलवलं एका सकाळी की अरे जरा तुम्ही या मला भेटायला, मला तुमच्याशी बोलायचंय. तर राजीव गांधींनी बोलवलं आणि त्यांच्या त्या पंतप्रधान निवासामध्ये, त्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते, त्या पंतप्रधान निवासाच्या लॉनवर एक छत्री, टीपॉय, खुर्च्या 2 मांडलेल्या आणि तिथे त्यांच्या चहा करून हलवून ते घेत होते. आणि त्यावेळेस गवतामध्ये राहुल गांधी असं उलट्या पालट काहीतरी खेळत होता. तर राजीव गांधींचं काम काय होतं सुब्रमण्यम स्वामींकडे, तर त्यांना एक गोपनीय काही संदेश द्यायचा होता. यासिर अराफात पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांना काही निरोप द्यायचा होता आणि मग ते फोनवर फोन टॅपिंग वगैरे ह्या गोष्टी घडायच्या. त्यामुळे म्हणले की माझा असाच तुम्ही जाता इंग्लंडला तर तुमच्या आणि यासिर अराफातांची भेट होईल, तर माझा एवढा एवढा निरोप त्यांना द्या. त्यावेळेस त्या मुलाकडे बघताना राहुल गांधी कसे उलटे पालटे उड्या मारतात हे बघताना राजीव गांधी सुब्रमण्यम स्वामींना म्हणाले होते की मला ह्या मुलाची खूप काळजी वाटते. हा मुलगा आयुष्यात कसा उभा राहील ह्याची मला चिंता सतत सतावत असते. त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं हे व्यक्तिमत्व त्यांच्या वडिलांनी ओळखलं होतं, पक्षातल्या अनेकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे तर गुलाम नबी आझाद, शशी थरूर 4 हात लांब राहायला लागले. लोकांनी पत्र पाठवलं की अहो यांना आवरा, सांभाळा किंवा बाजूला तरी करा. पण त्यांच्या मम्मी पण ऐकायला तयार नाही आणि ते स्वतःही ऐकायला तयार नाही. त्यांची बहीण सुद्धा सांगायला तयार नाही आणि बहीण आणि भाऊ काय फार मोठा फरक त्यांच्यामध्ये नाहीये विचारांमध्ये. त्यामुळे विचारांची परिपक्वता नसलेला विरोधी पक्ष नेता काँग्रेसनं त्या गादीवर बसवलेला आहे. तो काँग्रेसची नौका डुबवणार याच्यात तर निर्विवाद सत्य आहे. तो नौका काँग्रेसची डुबवणार हे अगदी त्रिकालाबाधित सत्य म्हटलं तरी चालेल. तुम्ही बघा काय काय होतं पुढे जाऊन. परंतु काय आहे ना की याच्यामध्ये देशाच्या इज्जतीबरोबर खेळ होतो विनाकारण. परराष्ट्र धोरणाबद्दल तुम्ही काय वाटेल ते बडबडताय. ते ट्रम्पचं नाव का नाही घेतलं? ट्रम्प म्हणतायत, ट्रम्पने 24 वेळा सांगितलं की मी युद्ध थांबवलं. अहो ज्याला कानाखाली मारलेली आहे त्या पाकिस्ताननं तोंडातून ब्र शब्द काढलेला नाहीये, त्यांनी ब्र काढलेलं नाहीये. आणि ह्यांनी राफेल विमानांची यादीच काढली की हे इथं पडलं ते तिथं पडलं. जरा थोडं शांत बसा, थोडं शांत बसावं. एक मतदार म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय राहुलजी, थोडं शांत बसा, थोडं दमानं धीरानं घ्या. सगळ्याच गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे लगेच उघड नाही करता येणार. आणि ज्या संरक्षण मंत्र्यांनी, राजनाथ सिंह त्यांनी संसदेमध्ये सांगितलेलं आहे, परंतु हे भारत पाकिस्तान हे जे युद्ध झाले फक्त झाले 4 दिवसाचं, 72 तासात सगळा खेळ ओके झाला होता. पाकिस्तानचं काम तमाम झालं होतं. 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री रात्री 1:35 ते 2 या 25 मिनिटात त्यांचे दहशतवादी जे ठिकाण होती सगळी उद्ध्वस्त केली होती भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्र वगैरे वापरून. आणि मग पुन्हा पाकिस्तान कुरापती ड्रोन टाकून टाकून चालू होतं, ते सगळी ड्रोन पाडली. पण भारतानं स्वतःलाच लिमिटेशन घालून दिलेलं होतं की जे जिनेव्हा कराराला शिरसावंद्य मानून की बाबा आम्ही आमच्या देशाविरोधात जी कारवाई करतील, आमच्या पहलगाम मध्ये ज्या निरपराध भारतीय नागरिकांना ज्यांनी मारलंय त्या अतिरेक्यांना तर आम्ही शोधूच, पण त्यांची शाळा कुठं भरते, त्यांच्या ज्या शाळा आहेत अतिरेकी कारवाया करायला शिकवणाऱ्या त्या शाळाच आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. हे भारतानं जिनेव्हा कराराप्रमाणे ठरवलं, त्याची अंमलबजावणी केली. आणि मग त्या शाळा किंवा मग त्यांना मदत करणारे जे कोणी असतील ते आमच्याकडून सुटणार नाहीत. हे मोदींनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यांनी नेमकी ती घोडचूक केलीच. 10 मेला त्यांनी ते ड्रोन हल्ले 8-9 तारखेला केले आणि आणखीन मोठा हल्ला करणार हे आपल्याला फीडबॅक मिळाले होते. आपल्याला रॉ असतील किंवा गुप्तचर यंत्रणेमार्फत मिळालं होतं.
ते व्हायच्या आतच आपण 10 आणि 11च्या मध्यरात्री परत त्यांची जी एअरबेस होते ना, जिथून ही ड्रोन्स उडत होती, ते एअरबेस आपण सगळे खतम करून टाकलेले आहेत. त्यांच्या धावपट्ट्याच उद्ध्वस्त करून. कारण ते काय होतं ना, की सिव्हिल एव्हिएशनची जी विमानं होती, मनुष्य वाहतूक करणारी जी विमानं होती, त्याच्या आडून ड्रोन किंवा त्याच्या आडून विमानं आणत होते. हे लक्षात आल्यामुळे आपण ज्यावेळेस विमान वाहतूक नाही अशा मुहूर्त गाठून भारतानं ब्रह्मोस आणि क्षेपणास्त्र टाकून त्या धावपट्ट्या आणि ते विमानतळच उद्ध्वस्त करून टाकले. आपलं काम जे पर्पज जो होता ते साध्य झाला होता. जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण केलेलं होतं. त्यामुळे आणखीन युद्ध त्यांनी न थांबवता त्यांनीच गयावया केली अक्षरशः. काहीतरी तुम्ही गोपनीयतेची शपथ घेता ना. मोदींनी सुद्धा गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे ना. राजनाथ सिंहांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे ना. अमित शहानी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे ना. कर्तव्य मी माझं निर्वहन करत असताना अर्थमंत्री म्हणून किंवा मी सेना अध्यक्ष म्हणून, मी संरक्षण मंत्री म्हणून, मी पंतप्रधान म्हणून या देशाचा कारभार बघत असताना मी सगळ्यांना एकसारख्या मापदंडानेच मापेल, कोणाला उच्च किंवा नीच असं समजणार नाही. आणि गोपनीय जी माहिती गोपनीय ठेवणं आवश्यक आहे ती त्याची गुप्तता मी पाळेन. ह्या गोपनीयतेची शपथ तुमच्यासह हे सगळे जे लोकसभा आणि राज्यसभेचे जे खासदार आहेत त्या सगळ्यांनीच घेतलेली असते गोपनीयतेची शपथ. तुम्ही ही शपथ ऑन कॅमेरा येऊन मोडायला सांगताय. बरं, त्या युद्धाशी संबंधित आपले संरक्षण विभागाचे जे प्रमुख असतात, सचिव असतात आणि परराष्ट्र सचिव रोज संध्याकाळी आपल्या महिला ज्या आर्मीच्या ज्या ऑफिसर्स होत्या यांना समोर आणून रोजच्या रोज निवेदन, रोजच्या रोज हिशोब सलग 5 दिवस त्यांनी सांगितलेला आहे. जी माहिती तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्हाला तुमच्यासहित सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं पुरवलेली आहे. त्याचे पुरावे तुम्हाला बघायचे असतील तर पाकिस्तानमध्ये जाऊन फेरफटका मारून या. पण ट्रम्पने युद्ध थांबवलं. ट्रम्प हे अत्यंत एक विमनस्क असं व्यक्तिमत्व आहे, ज्यानं स्वतःच्या इलॉन मस्कला, जो आता म्हणतात ना की तो त्यांचाच झाला नाही तो आमचा काय होणार, तसं तो इलॉन मस्क ट्रम्पचा झाला नाही तर ट्रम्प आमचा कसा होणार. साधी गोष्ट आहे. इलॉन मस्क सारखा टेस्लाचा कार निर्माण करणारा एवढा मोठा उद्योगपती, जगातला सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती, तो जर मैत्री यांच्यापासून दुरावतो, ट्रम्पची आणि यांची मैत्री अस्त पावते, तर मोदी असतील किंवा आणि कुठलेही राष्ट्राध्यक्ष असतील याची कारणं अर्थात वेगळी वेगळी आहे. ते टेरिफ वॉर आणि काय हा विषय वेगळा आहे. परंतु ट्रम्पना विनाकारणच ते संसदेमध्ये ओढतात की जेणेकरून मोदींनी 4 शिव्या द्यात. मोदींनी आजपर्यंत शब्द सुद्धा काढलेला नाही ट्रम्प यांचा, नावच घेतलेलं नाही. कारण ट्रम्पने तसं कुठलाही फोन केलेला नव्हता. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा फोन आला होता, त्यांचा मला फोन आला, ते मिस्ड कॉल पडले, माझ्या मीटिंग चालू होत्या. माझ्या मीटिंग झाल्यानंतर मी मिस्ड कॉल बघून मी त्यांना फोन केला. त्यांना झालेल्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या विस्तृतपणे सांगितल्या आणि त्यांनी मला काही सांगितलं नाही की तुम्ही अयोग्य करताय किंवा काय. याचा खुलासा मोदींनी संसदेमध्ये केलेला आहे. यापेक्षा अधिक काय तुम्हाला सांगायचं. आता निदान सर्वोच्च न्यायालयाचं तरी ऐकावं आणि थोडा काळ का होईना निदान परराष्ट्र धोरणाला, निदान देशाच्या अर्थव्यवस्थेला, कारण तुम्ही असं काही बडबडतात त्यावेळेस शेअर मार्केट सुद्धा धपाधप कोसळलेलं आहे. त्या अडाणी जे आरडाओरडा केला, त्या हिंडनबर्गच्या अहवालावरून ज्यावेळेस आरडाओरडा केला त्यावेळेस शेअर मार्केट कोसळलं. लाखोच्या संख्येनं शेअर धारक जे होते ते ट्रेडिंग करणारी जी लोक असतात ती दिवाळखोरीमध्ये निघालेली आहेत तुमच्या ह्या असल्या उचापतींमुळे. त्यामुळं राहुलजी आता स्वतःला आवरा तुम्ही. एवढंच बोलतो आणि थांबतो.